जय शिवराय मित्रांनो आपले महाराष्ट्र राज्य हे भारतातील प्रमुख राज्यांपैकी एक राज्य आहे। पर्यटनासाठी भारतातच नव्हे तर विदेशात पण महाराष्ट्राची ओळख आहे। महाराष्ट्र राज्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये हिल स्टेशन, लेण्या, कोकण किनारपट्टी, धार्मिक आणि नैसर्गिक स्थळे बघायला मिळतील। मित्रांनो, उन्हाळ्यामध्ये बऱ्याच शाळा, महाविद्यालय व बऱ्याच सरकारी कार्यालयाला सुट्टी असते, ज्याचा फायदा घेऊन बरेच लोक पर्यटनासाठी बाहेर निघत असतात। आणि त्याचमुळे मी तुमच्यासाठी घेऊन आलोय महाराष्ट्रातील उन्हाळ्यामध्ये भेट देण्यालायक 10 पर्यटन स्थळे। तुम्ही तुमच्या परिवारासोबत किंवा मित्रांसोबत या पर्यटन स्थळी जाऊ शकता। चला तर मग कोणताही उशीर न करता व्हिडिओला सुरुवात करूया। नंबर 10 हरिहरेश्वर। हरिहरेश्वर हे ठिकाण महाराष्ट्रातील सर्वात प्रसिद्ध पर्यटन स्थळापैकी एक आहे। हे महाराष्ट्रातील रायगड जिल्ह्यातील एक सुंदर शहर आहे। श्री क्षेत्र हरिहरेश्वर या पर्यटन स्थळाला महाराष्ट्राची दक्षिण काशी या नावाने ओळखले जाते। हे आपल्या निसर्गरम्य वातावरणासाठी प्रसिद्ध आहे। या शहराच्या एका बाजूला हिरवेगार जंगल तर दुसऱ्या बाजूला नैसर्गिक समुद्र बघायला मिळते। उन्हाळी सुट्टीमध्ये अनेक पर्यटक या स्थळी भेट देतात। इथे अनेक सुंदर आणि पर्यटक स्थळे आहेत। या ठिकाणी आपल्याला हरिहरेश्वर मंदिर, बागमंडला, हरिहरेश्वर बीच, काळभैरव मंदिर बरोबर अनेक सुंदर पर्यटन स्थळांना भेट देता येते। नंबर 9 भंडारदरा। भंडारदरा हे ठिकाण महाराष्ट्रातील सर्वात प्रसिद्ध पर्यटन स्थळापैकी एक आहे। हे महाराष्ट्रातील अहमदनगर जिल्ह्यातील अकोले या तालुक्यामध्ये आहे। इथे उन्हाळ्यामध्ये जलाशय, डोंगरकडे, हिरवी झाडी, शुद्ध आणि थंड हवा अनुभवायला मिळते। उन्हाळी सुट्टीमध्ये अनेक पर्यटक या स्थळी भेट देतात। इथे अनेक सुंदर आणि पर्यटन स्थळे आहेत। या ठिकाणी आपल्याला भंडारदरा धरण आणि सुंदर तलाव, रतनगड किल्ला, विन्सन धरण, अमृतेश्वर मंदिर आणि कळसुबाई पर्वत बरोबर सुंदर पर्यटन स्थळे आहेत। नंबर 8 माथेरान। माथेरान हे ठिकाण महाराष्ट्रातील सर्वात प्रसिद्ध पर्यटन स्थळापैकी एक आहे। हे ठिकाण पुणे शहरापासून 120 किलोमीटर अंतरावर आणि मुंबई पासून 85 किलोमीटर अंतरावर आहे। भारतातील सर्वात लहान हिल स्टेशन म्हणून माथेरानची ओळख आहे। मुंबई आणि पुण्यातील लोक याला सगळ्यात जवळील पर्यटन स्थळ म्हणून पसंत करतात। हे आपल्या निसर्गरम्य वातावरणासाठी प्रसिद्ध आहे आणि इथे आपल्याला ट्रेकिंगचा पण आनंद घेता येतो। उन्हाळी सुट्टीमध्ये अनेक पर्यटक या स्थळी भेट देतात। इथे अनेक सुंदर आणि पर्यटन स्थळे आहेत। त्या ठिकाणी आपल्याला सनसेट पॉइंट, इको पॉइंट, वंथली पॉइंट, दुरुस्ती पॉइंट, प्रबळगड किल्ला बरोबर अनेक सुंदर पर्यटन स्थळांना भेट देता येते। नंबर 7 अलिबाग। महाराष्ट्रातील मिनी गोवा म्हणून ओळखले जाणारे हे ठिकाण महाराष्ट्रातील सर्वात प्रसिद्ध पर्यटन स्थळापैकी एक आहे। अलिबाग महाराष्ट्रातील रायगड जिल्ह्यातील एक सुंदर पर्यटक स्थळ म्हणून प्रसिद्ध आहे। येथील समुद्रकिनारे पर्यटकांना आकर्षित करत असतात। उन्हाळी सुट्टीमध्ये अनेक पर्यटक या स्थळी भेट देतात। इथे अनेक सुंदर आणि पर्यटन स्थळे आहेत। या ठिकाणी आपल्याला नायगाव बीच, वर्सोली बीच, अलिबाग बीच अशा प्रकारे सुंदर पर्यटन स्थळांना भेट देता येते। नंबर 6 चिखलदरा। चिखलदरा हे ठिकाण महाराष्ट्रातील सर्वात प्रसिद्ध पर्यटन स्थळापैकी एक आहे। सातपुडा पर्वतरांगेतील एक थंड हवेचे ठिकाण म्हणून चिखलदराची ओळख आहे। चिखलदरा हे ठिकाण महाराष्ट्रातील एक सुंदर हिल स्टेशन आहे। हे महाराष्ट्रातील अमरावती जिल्ह्यातील एक सुंदर शहर आहे। इथले हवामान हे नेहमी थंड आणि आरोग्यदायी असते। तसेच या जागी मोठ्या प्रमाणात कॉफी उत्पादन केले जाते। हे आपल्या निसर्गरम्य वातावरणासाठी प्रसिद्ध आहे। उन्हाळी सुट्टीमध्ये अनेक पर्यटक या स्थळी भेट देतात। इथे अनेक सुंदर आणि पर्यटन स्थळे आहेत। या ठिकाणी आपल्याला इको पॉइंट, देवी पॉइंट, भीमकुंड नर्सरी गार्डन बरोबर अनेक सुंदर पर्यटन स्थळांना भेट देता येते। नंबर 5 वर जाण्या अगोदर आपल्या मराठी चॅनलला सबस्क्राईब करून टाका आणि अशाच मराठी व्हिडिओच्या नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर क्लिक करा। नंबर 5 लोणावळा खंडाळा। लोणावळा खंडाळा हे ठिकाण महाराष्ट्रातील सर्वात प्रसिद्ध पर्यटन स्थळापैकी एक आहे। या ठिकाणी असलेली किल्ले, दर्या आणि विविध वनस्पतींनी घेरलेले तलाव पर्यटकांना आकर्षित करतात। लोणावळामध्ये भुशी धरण हे पाहण्यायोग्य आहे। तसेच लोणावळा आणि खंडाळा हे स्थळे एकमेकांपासून जवळ आहेत आणि यात फक्त 5 किलोमीटर इतकेच अंतर आहे। लोणावळा हे पुणेपासून 65 किलोमीटर आणि मुंबईपासून 84 किलोमीटर अंतरावर आहे। हे आपल्या निसर्गरम्य वातावरणासाठी प्रसिद्ध आहे। इथे अनेक सुंदर आणि पर्यटन स्थळे आहेत। या ठिकाणी आपल्याला भाजालेणी, अमृतांजन पॉइंट, लोणावळा तलाव, टायगर लीड बरोबर अनेक सुंदर पर्यटन स्थळांना भेट देता येते। नंबर 4 महाबळेश्वर। महाबळेश्वर हे ठिकाण महाराष्ट्रातील सर्वात प्रसिद्ध पर्यटन स्थळापैकी एक आहे। हे महाराष्ट्रातील सातारा जिल्ह्यात वसलेले आहे। स्ट्रॉबेरीसाठी प्रसिद्ध असलेल्या महाबळेश्वरचे वातावरण हे वर्षभर अनुकूल असते। हे आपल्या निसर्गरम्य वातावरणासाठी प्रसिद्ध आहे। उन्हाळी सुट्टीमध्ये अनेक पर्यटक या स्थळी भेट देतात। इथे अनेक सुंदर आणि पर्यटक स्थळे आहेत। या ठिकाणी आपल्याला नद्या, सुंदर धबधबे, भविष्य शिखरे, विल्सन पॉइंट, ऑर्थर सीट पॉइंट, लॉर्ड क्विक पॉइंट आणि स्ट्रॉबेरीचे फार्म बरोबर अनेक सुंदर पर्यटन स्थळांना भेट देता येते। नंबर 3 आंबोली। आंबोली हे ठिकाण महाराष्ट्रातील सर्वात प्रसिद्ध पर्यटन स्थळापैकी एक आहे। महाराष्ट्रातील सह्याद्री पर्वतांमध्ये वसलेले एक सुंदर असे हिल स्टेशन म्हणून ओळखले जाणारे आंबोली धरण हे महाराष्ट्रातील सिंधुदुर्ग जिल्ह्यात वसलेले आहे। हे आपल्या निसर्गरम्य वातावरणासाठी प्रसिद्ध आहे। इथे अनेक सुंदर आणि पर्यटक स्थळे आहेत। या ठिकाणी आपल्याला सूर्यास्त पॉइंट, इको हॉटस्पॉट, हिरण्याक्ष मंदिर, महादेवगड किल्ल्याबरोबर अनेक सुंदर पर्यटन स्थळांना भेट देता येते। नंबर 2 लावासा। लावासा हे ठिकाण महाराष्ट्रातील सर्वात प्रसिद्ध पर्यटन स्थळापैकी एक आहे। लावासा हे पुणे जवळ वसलेले एक सुनियोजित शहर आहे। लावासा कॉर्पोरेशन लिमिटेडने बनवलेले स्वातंत्र्यानंतरचे हे भारतातील पहिले हिल स्टेशन आहे। या शहराची वास्तुकला ही इटालियन पोर्टोफिनो पासून प्रेरित आहे। उन्हाळी सुट्टीमध्ये अनेक पर्यटक या स्थळी भेट देतात। इथे अनेक सुंदर आणि पर्यटक स्थळे आहेत।
या ठिकाणी आपल्याला रंगीबिरंगी इमारती, आकर्षित वॉटरफ्रंट बरोबर अनेक सुंदर पर्यटन स्थळांना भेट देता येते। या शहराभोवती सुंदर असे तलाव असल्यामुळे हा परिसर नेहमी निसर्गरम्य असतो आणि इथे वर्षभर विविध कार्यक्रम आयोजित केले जातात। लावासा हे पुणे शहरापासून 55 किलोमीटर अंतरावर आहे। नंबर 1 वर जाण्या अगोदर काही नवीन शिकायला मिळालं असेल तर लाईक आणि सबस्क्राईब तर बनतो आणि हो कमेंट जय शिवराय नक्की लिहा। नंबर 1 मालवण। मालवण हे ठिकाण महाराष्ट्रातील सर्वात प्रसिद्ध पर्यटन स्थळापैकी एक आहे। मालवण हे महाराष्ट्रातील सिंधुदुर्ग जिल्ह्यातील एका तालुक्यातील ठिकाण आहे। या ठिकाणी आपल्याला आश्चर्यकारक समुद्रकिनारे, किल्ले, मंदिर आणि वन्यजीव पाहायला मिळतात। महाराष्ट्रातील सर्वात प्रसिद्ध मासेमारी बनकर म्हणूनही मालवणला ओळखलं जातं। इथे आपल्याला सिंधुदुर्ग किल्ला, रॉक गार्डन, न्यूती बीच, मालवण बीच, तारकली बीच असे अनेक प्रसिद्ध ठिकाणे पाहायला मिळतात। मित्रांनो, व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि भारतातील सर्वात जास्त पगार घेणारे मुख्यमंत्री कोणते आहे बघायला हा व्हिडिओ बघा। तसेच छत्रपती शिवाजी महाराजांच्या मृत्यूचं रहस्य माहित करण्यासाठी हा व्हिडिओ बघा। भेटूया अशाच एका माहितीपूर्ण व्हिडिओ सोबत, तोपर्यंत जय